श्री नवनाथ कथासार अध्याय 17. जालंधरनाथ व राजा गोपीचंद यांची भेट. मैनावतीने कानिफापासून वचन घेऊन गोपीचंदाच्या मनातील भीती नाहीशी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी गोपीचंद राजा नाथाच्या शिबिरास गेला व पायांवर मस्तक ठेवून हात जोडून उभा राहिला. तेव्हा कानिफाने राजास विचारले की, तू जालंधरनाथास कोणत्या जागी पुरून टाकले आहेस ते ठिकाण मला दाखव. मग ती जागा दाखवण्यास राजा तयार झाला व ती जागा पाहून येण्यासाठी नाथाने आपल्या एका शिष्यास त्याच्याबरोबर पाठविले. स्थळ त्या शिष्यास दाखवून राजा परत आल्यानंतर कानिफाने राजास सांगितले की, आता कोणत्या युक्तीने जालंधर महाराजास कुपाबाहेर काढतोस ते सांग. हे ऐकून गोपीचंदाने प्रार्थना केली की, महाराज, या बाबतीत मला काहीच समजत नाही. मी सर्वस्वी तुम्हा शरण आहे. माता पिता गुरु त्राता सर्व तुम्ही आहात. मी आपला केवळ सेवक आहे. हा संबंध लक्षात आणून जसे विचारास येईल तसे करावे, असे राजाने अतिलीनतेने सांगितल्यानंतर कानिफाने त्यास सुचवले की, राजा, तुझ्या प्राणाचे रक्षण होण्यासाठी मी तुला एक युक्ती सांगतो. प्रथम तू असे कर की सोने, रुपे, तांबे, पितळ व लोखंड या धातूंचे 5 तुझ्यासारखे पुतळे तयार कर. हे ऐकून राजाने शिपाई पाठवून सोनार, कासार, लोहार अशा उत्तम कारागिरांना बोलावून आणले व त्यास पंचधातू देऊन हुबेहूब आपल्याप्रमाणे प्रतिमा तयार करावयास सांगितले. त्या कारागिरांनी आपली सर्व कला व अक्कल खर्च करून सोन्याचे, रुपयाचे, तांब्याचे, पितळेचे व लोखंडाचे असे गोपीचंद राजाचे 5 पुतळे तयार करून आणले. नंतर एक उत्तम दिवस व मुहूर्त व सर्व पुतळे घेऊन राजाबरोबर कानिफनाथ गुरूस पुरून टाकले होते तेथे गेला. तेथे आपण काठावर बसून प्रथम सोन्याचा पुतळा मध्यभागी गोपीचंदाकडून ठेवविला. त्यावेळी राजास सांगून ठेवले की, तू कुदळी घेऊन खणावयास लाग आणि जालंधर गुरुने तुला नाव वगैरे विचारताच तू ते सांगून मोठ्या चपळाईने बाहेर निघ. ते ऐकून राजाने हातात कुदळी घेतली व कानिफाने चिरंजीव प्रयोग सिद्ध करून विभूती राजाच्या कपाळास लावली. मग राजा मध्यभागी पुतळा ठेवून खाच खणू लागला असता आतून ध्वनी निघाला की, खाचेवर जो कोण घाव घालीत आहे त्याने आपले नाव लवकर सांगावे. तो शब्द आतून निघाल्यानंतर गोपीचंद राजा आहे महाराज असे म्हणून राजा पटकन बाहेर सरला. गोपीचंद हे नाव ऐकताच जालंधरनाथाचा क्रोधाग्नी भडकून गेला. तो म्हणाला, गोपीचंद असेल तर जळून भस्म होऊन जावो. असे मुखातून शापवचन निघताच सुवर्णाचा पुतळा तत्काळ जळून गेला. याच पद्धतीने दुसरे 4 पुतळे जालंधरनाथाच्या शापाने जळून भस्म होऊन गेले. शेवटी कानिफाच्या आज्ञेवरून गोपीचंद राजा पुन्हा खणावयास लागला असता तो आवाज ऐकून जालंधरनाथाने विचार केला की, माझा क्रोधवडवानल समग्र ब्रह्मांड जाळून टाकणारा असे असता त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद या सपाट्यातून वाचला. ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. यावरून परमेश्वर सहाय्य होऊन तो राजास रक्षित आहे यात संशय नाही. यास्तव आता राजास अमर करू असा जालंधरनाथाचा विचार ठरून त्याने राजास विचारले की, अद्याप पावेतो तू खणीत आहेस. तस्मात तू आहेस तरी कोण हे मला सांग. कानिफाने आपले नाव सांगून राजाचे नाव सांगितले आणि तो म्हणाला, गुरुजी, मी बालक कानिफा आहे. आपला शोध करून या ठिकाणी आलो आहे. माझे डोळे आपल्या चरणांकडे लागले असून ते माझ्या दृष्टीस केव्हा पडतील असे मला झाले आहे. म्हणून गोपीचंद राजा खाच उकरून आपल्यास बाहेर काढण्याची तजवीज करीत आहे. ते शिष्याचे भाषण ऐकून आतून ध्वनी उमटला की, गोपीचंद राजा अद्याप पावेतो जिवंत राहिला आहे, तर तो अमर होऊन जगामध्ये वास्तव्य करो असा आशीर्वाद देऊन बाहेर काढण्याची आज्ञा केली. बहुत दिवस खड्ड्यास झाल्यामुळे जमीन घट्ट होऊन गेली होती. सबब मोठमोठ्याने घाव घालावे लागले. तेव्हा आतून शब्द निघाला की, तुम्ही आता खणू नका, स्वस्थ असा. मग जालंधरनाथाने शक्रास्त्र जपून वज्रास्त्र काढून घेतले. तो माती दहो बाजूस झाली. नंतर गुरु शिष्यांची नजरानजर झाली. त्यावेळी कानिफाचा कंठ सद्गतीत होऊन त्याच्या डोळ्यातून आसवे गळू लागली. मग जालंधरनाथाने आपल्या शिष्यास पोटाशी धरून म्हटले की,
या समयी तू येथे होतास म्हणून राजा वाचला. इतक्यात गोपीचंद राजाने जालंधरनाथाच्या पायावर मस्तक ठेवले. तेव्हा त्याने त्यास कवटाळून धरून त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला आणि आशीर्वाद दिला की प्रलयाग्नीतून तू आता चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत पृथ्वीवर राहा. मग मैनावतीने पाया पडून सांगितले की महाराज, लोभ्याचा द्रव्य ठेवा सांडल्यावर किंवा आंधळ्याची काठी नाहीशी झाल्यावर तो जसा चिंतेत पडून खिन्न होतो, तद्वत 11 वर्षे माझी दशा झाली होती. याप्रमाणे मैनावती भाषण करीत असता तिच्या नेत्रातून एकसारखा पाण्याच्या धारा चालल्या होत्या. हे पाहून जालंधरनाथाने आपल्या हातांनी तिचे डोळे पुसून समाधान केले. नंतर जालंधर गोपीचंदाच्या मुखावरून हात फिरवून त्यास म्हटले की तुझ्या मनात जे मागायचे असेल ते माग, मी देण्यास तयार आहे. राज्यवैभव भोगावायचे असेल तर ते माग, मी देण्यास तयार आहे. योग मार्ग पाहावायचा असेल तर तसे सांग, मी तुझ्या मर्जीनुरूप मागशील ते देण्यास तयार आहे. मी तुला अमर केले आहे. पण राज्यवैभव चिरकाल राहावायचे नाही, कारण हे जेवढे वैभव दिसते आहे तितके सारे नाशवंत आहे, असा बोध करून त्यास विचार करण्यास सांगितले. त्यावेळी गोपीचंद राजाने मनात आणले की राज्यवैभव शाश्वत नाही. जालंधरनाथाची योग्यता विलक्षण प्रकारची असून तो चिरंजीव आहे. आज 11 वर्षेपर्यंत पुरून राहिला असता जसाच्या तसाच कायम. याच्या पुढे यमाची प्रतिष्ठा म्हटली म्हणजे खिसमतगाराप्रमाणे हात जोडून पुढे उभे राहण्याची. याच्या पुढे राजाची ही काय प्रौढी, तर आता आपणही ते अप्रतिम वैराग्य वैभव साध्य करून घ्यावे, हाच उत्कृष्ट विचार होय. असा त्याने मनाचा पूर्ण निग्रह करून जालंधरनाथास सांगितले की गुरु महाराज, पदार्थास अग्नीचा स्पर्श झाल्याने तो जसा अग्निमय होतो, तद्वत आता मला तुमच्यासारखे करून सोडा. हे ऐकता जालंधरनाथाने त्याची पाठ थोपटून त्यास शाबासकी दिली. मग आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवून कृपादृष्टीने त्याचा सर्व देह अवलोकन केला व कानात मंत्रोपदेश करून त्यास सनात केले. त्यावेळी राजास संसारातील सर्व पदार्थ अशाश्वत व नाशवंत दिसू लागले. मग राजाने वडाचा चीक काढून जटास लावला, कौपीन परिधान केली, कानात मुद्रा घातल्या, शैलीकंथा अंगावर घेतली, शिंगी वाजवली, कुबडी फावडी हातात घेऊन नागपंथी म्हणविले. तसेच भस्माची झोळी काखेत व भिक्षेची झोळी हातात घेतली आणि गुरुच्या आज्ञेची वाट पाहत तो उभा राहिला. गोपीचंद राजा बैरागी झाल्याची बातमी गावातील लोकांस आणि अंतपुरातील राजस्त्रियास समजल्यानंतर जिकडे तिकडे सर्वत्र रडारड सुरू झाली. इकडे जालंधरनाथाने राजास तपश्चर्येत जावयास सांगितले. त्यावेळी त्याने राजास उपदेश केला की आपल्या 1800 स्त्रियांकडे भिक्षा मागवयास जा. भिक्षा मागताना शिंगी वाजवावी, माई भिक्षा घाल असे प्रत्येकीस म्हणावे. अशा रीतीने भिक्षेच्या मिशाने स्त्रियांची भेट घेऊन तपाकरिता निघून जावे. मग गुरुची आज्ञा शिरसामान्य करून गोपीचंद राजा स्त्रियांकडे भिक्षा मागवायकरता निघाला. राजास त्या स्थितीत स्त्रियांच्या दुःखास भरती आली. त्यावेळी त्यांना इतके रडे लोटले की त्या झालेल्या कल्लोळामुळे ब्रह्मांड हकलवून गेले. राजाचे गुणस्वरूप आदी करून आठवून त्या दुस्सह शोक करू लागल्या. मुख्य राणी लुमावती व दुसऱ्या चंपिकाकरिती अशा साऱ्या स्त्रियांनी एकीमागून एक जवळ येऊन त्यास गराडा घालून वेढून टाकले. त्या त्याची प्रार्थना करू लागल्या की ईश्वर सत्तेने जे व्हावायचे होते ते झाले, पण आता येथेच राहून योगमार्ग चालवावा, कोठेतरी दूर जाऊ नका. आम्ही विषय सुखाकरिता आपला छळ करणार नाही. तुमच्या मुखचंद्राकडे पाहून आनंद मानून राहू. हुकूम कराल तेथे पर्णकुटिका बांधून देऊ. तेथे खुशाल राहावे. आम्ही सेवा चाकरी करून आयुष्याचे दिवस सुखाने काढू. स्त्रियांनी त्यास तेथे राहण्याबद्दल फारच आग्रह केला, पण राजाने त्यांच्या भाषणाकडे बिलकुल लक्ष दिले नाही. उलट त्यांचा धिक्कार करून त्यांना दूर जायला सांगितले. परंतु मोहपाशाने गोवून टाकल्यामुळे स्त्रियांना दूर जाववेना. त्या म्हणाल्या, पतिराज, अरण्यात आपणास एकटे राहावे लागेल.
तेथे तुमच्याशी गोड गोड गोष्टी कोण करील? तेव्हा शिंगी, कुबडी यामजशी गोष्टी सांगतील, असे राजाने उत्तर दिले. त्यावर पुन्हा असेच काही प्रश्न केल्यावर राजाने त्यास सांगितले, जमिनीचे आसन व आकाशाचे पांघरूण मला पुरेल. कुबडी व फावडी या माझ्या दोन्ही बाजूला निसतीन. धुनी पेटवून थंडीचे निवारण करीन. व्याघ्रांबरावर वज्रासन घालून बसल्यानंतर शेकडो पुरुष, बायका व मुले तेथे हाजी हाजी करावयास तयार असतील. घरोघर माझी आईबापे, भाऊ बहिणी असतील. ती मजवर पूर्ण लोप करतील. कंदमुळाची गोडी षड्रस अन्नाहून विशेष आहे. कौपीन फाटल्यावर इंद्रिय दमनाचा कानसोटा घालीन. जर ही अंगावर असलेली कंथा फाटली तर योग आचरून दिव्य कंथा परिधान करीन. सगुण निर्गुण या दोन्ही शिंगी व कुबडी कधीच फुटावयाच्या नाहीत. आगम निगम यांच्या तारा त्यांना बळकट आहेत, त्या कदापि तुटावयाच्या नाहीत. कुबडी फावडी जीर्ण झाल्यानंतर खेचरी भूचरी या दोन आदेय विदेय या दोन्हीकडे प्रकाशित राहतील व मीही तन्मय होऊन निरंजनी लक्ष लावून स्वस्थ निजेन. शेवटी मोक्ष मुक्ती या शैलीचे मी भूषण मिरवीन. असा बराच संवाद झाल्यावर राजाने भिक्षा घालावयास सांगितली असता मोहयुक्त होऊन त्या भेटावयास जवळ येऊ लागल्या. ते पाहून राजाने कुबडी फावडी त्यांना मारावयास उगारल्या. ते पाहून मैनावती शिजवलेले अन्न घेऊन आली आणि म्हणाली, नाथा, ही भिक्षा घे. मग गोपीचंद भिक्षा झोळीत घेऊन व मातोश्रीच्या पायावर मस्तक ठेवून जालंधरनाथाकडे गेला व झालेला सर्व मजकूर त्यास सांगता झाला. मागाहून मैनावती ताबडतोब आली. तिनेही तसेच सांगितले. मग 3 दिवसापर्यंत राजास जवळ ठेवून गुरुने त्यास परोपरीने उपदेश केला. शेवटी राजास तप करण्यासाठी बद्रिकाश्रमात जाऊन लोखंडाच्या काट्यावर अंगठा ठेवून 12 वर्षे तप करण्याची आज्ञा केली. त्या क्षणीच गोपीचंद तिकडे जावयास निघाला. राजास बोलवावयास 2 कोसपर्यंत कानिफा, जालंधर व प्रधानादी लहान थोर पुष्कळ मंडळी गेली होती. राजाच्या जाण्याने संपूर्ण नगर दुःखसागरात बुडून गेले. राजास लोमावतीच्या उदरी जन्मलेला एक मुलगा होता. त्याचे नाव मुक्तचंद. त्यास गोपीचंदाच्या राजसिंहासनावर लोकांनी बसविले. त्यास राज्याभिषेक स्वतः जालंधरनाथाने केला आणि प्रधान, सरदार आदी करून सर्वांना वस्त्रे अलंकार देऊन योग्यतेनुरूप सत्कार केला व त्याचे समाधान केले. मग अंतपुरात जाऊन सर्व स्त्रियांचे समाधान केले व मुक्तचंद यास गोपीचंदाच्या ठिकाणी मानून समाधानाने राहावयास सांगितले. नंतर कानिफा व त्याचे शिष्य यांसह वर्तमान जालंधर 6 महिनेपर्यंत तेथे राहिला. त्याने आपल्या देखरेखीखाली त्या सर्व राज्याची नीट व्यवस्था लावून दिली. पुढील अध्याय ऐकण्यासाठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.